कल आपण पाहतोय की उद्या NSCI डोम मध्ये युतीची घोषणा होऊ शकते, कारण ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। NSCI डोम सारखी मोठी क्षमता असलेली जागा निवडलेली आहे। आपल्याकडे पुन्हा गिरीश आपल्याकडे येतोय। गिरीश, या ठिकाणी आपण पाहतोय की आता पत्रकार परिषदेसाठी कोणाचंही घर न घेता NSCI डोमची निवड केली आहे। किती लोक या ठिकाणी अपेक्षित आहेत? मेळावा होऊ शकतोय का? खरं तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं होतं की आपण मेळावा घेऊन एक प्रकारे घोषणा करूया, जेणेकरून प्रचाराचा नारा देखील फुटला जाईल, कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण होईल। परंतु दोन्ही पक्षाच्या पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे की एक आपण पत्रकार परिषद घेऊ, भव्य अशी पत्रकार परिषद घेऊ, आणि त्या पत्रकार परिषदेत सर्व पक्षाचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, ते उपस्थित राहतील। याशिवाय NSCI वरळी डोम हे खरं तर मोठं सभागृह आहे, त्यामुळे स्थानिक जे कार्यकर्ते आहेत इकडचे ते देखील या मेळाव्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील। त्यामुळे 5 जुलैला जो आपण एक दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा पहिल्यांदा एकत्र आले, जो कार्यक्रम आपण सर्वांनी पाहिला, तशीच परिस्थिती उद्याही आपल्याला दिसेल, तशाच पद्धतीचं वातावरण आपल्याला दिसेल। जरी ही पत्रकार परिषद असली, पत्रकारांसाठी ही जरी माहिती किंवा घोषणा जरी करत असले, तरी हा पत्रकार परिषद हे मेळाव्याच्या स्वरूपातच होईल, अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आहे। त्यामुळे नेते, दोन्ही पक्षाचे नेते, वरिष्ठ नेते, याशिवाय प्रमुख पदाधिकारी, मुंबईतील जे प्रमुख पदाधिकारी आहेत, त्या सर्वांना या पत्रकार परिषदेला आयोजन केलं जाईल, त्यांना बोलवलं जाईल। आणि यावेळी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतील, कारण बऱ्याच वर्षानंतर हे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। तब्बल 20 वर्षानंतरचे हे दोन बंधू एकत्र येत आहेत, एकत्र निवडणूक लढत आहेत, आणि युतीची घोषणा कधी करणार याबाबतचा जो सर्वांना एक उत्कंठा होती, ती अखेर उद्याचा दिवस हा उजडलेला आहे, आणि उद्या या दोन्ही नेते आहेत ते घोषणा करतील। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की उद्या त्यांच्या युतीची घोषणा होऊ शकते, आणि यामुळेच खरं तर भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला एक सबळ आव्हान समोर येऊ शकतं। मुंबईमध्ये नक्कीच हे महत्त्वाचं आव्हान भाजपला समोर येऊ शकतं। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ठाकरे सेना आणि मनसेची उद्या युती होऊ शकते।